आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. जवळपास महिना 2 महिन्यापासून शक्तिपीठाचा विषय सुरू आहे. शासनानं शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाच्या महामार्गाचा त्रिकोण व्हावा किंवा त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यावरून नेलेलं आहे. असं असताना काही लोकांच्यातून आणि प्रामुख्यानं महाआघाडीकडून झालेल्या लोकसभेमध्ये त्यांच्याकडून दुसरा कुठला मुद्दा नव्हता आणि त्यामुळं शेतकरी बांधवांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये त्यांचे 3 आक्षेप प्रामुख्यानं होते की शक्तिपीठ महामार्गामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. त्यापैकी एक पहिला जो विषय होता तो 300 मीटरचा रस्ता असेल असं त्यांनी खोटं बोललं होतं, ते सिद्ध झालेलं आहे. हा रस्ता 100 मीटरचा असेल. दुसरं 2019 आणि 21ची पूर परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी भरावाचे पूल असतील आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार अशा पद्धतीनं त्यांनी दुसरा मुद्दा किंवा दुसरा आरोप शासनावर केला होता. तर ते देखील सिद्ध झालेलं आहे की 2019-21च्या पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन अलमट्टी धरणाची उंची वाढणार असं गृहीत धरून शासनानं या ठिकाणी हे ओव्हरब्रिज बांधत असताना कुठलाही भराव न टाकता त्या ठिकाणी पिलरवर बांधण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. हे प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे दुसरा देखील मुद्दा खोडून निघालेला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव मिळणार नाही हा त्यांचा तिसरा मुद्दा होता. हा देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की द बेस्ट असा भाव आम्ही त्यांना देऊ, 5पट भाव त्यांना देऊ असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे मुद्दे झाल्यानंतर त्यांनी शेतकरी ज्यांचे शेती यामध्ये जाती बाधित आहेत असे शेतकरीच त्या ठिकाणी नव्हते अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला. तो देखील सन्माननीय कलेक्टरांच्या समोर सर्व शेतकऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी दाखवला गेला. अशा पद्धतीनं आंदोलन करत आता वैयक्तिक पातळीवर घसरण्याचा उपक्रम त्यांचा सुरू आहे. बघा, या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न बघितलं आहे त्यासाठी आपण काम करतो आणि हे असताना राज्यामध्ये देखील दळणवळण चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे ही आपली भूमिका आहे. महाराष्ट्र एवढेच दक्षिण कोरिया असेल, जापान असेल, जर्मनी असेल, 3 राष्ट्र महाराष्ट्राच्या क्षेत्रफळा एवढे असताना त्या ठिकाणी जवळपास 8,000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग आहेत आणि असं असताना त्यामुळेच त्या देशांची प्रगती झालेली आहे. दळणवळण हा प्रमुख भाग आपल्या विकासाचा असतो. हे सगळं होत असताना राजू शेट्टी आणि त्यांचे सगळे बगलबच्चे म्हणजे ज्या 10 बिनडोसक्याने माझ्यावर 10 आरोप केले तरी त्याचा काय फरक पडणार नाही. तर हे वैयक्तिक पातळीवर घसरत आहे. आता यामध्ये काल आपले सन्माननीय युवा नेते आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते सन्माननीय श्रीकांत शिंदेसाहेब कोल्हापूर दौऱ्यावर होते आणि त्यामुळे मी त्यात व्यस्त होतो. तर ते बिंदू चौकात काय आले, त्यांनी काय काय ते केलं. आता हे मी म्हणायची गरज नाही त्यांनी काय काय केले, शेतकऱ्यांनाच कळालेलं आहे की राजू शेट्टी कुठल्या लायकीचा नेता आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. लोकसभेमध्ये त्यांची डिपॉझिट जप्त झालेली आहे. या ठिकाणी आर्थिक परिस्थिती आपली बरोबर नाही आहे. असं असताना आपण रिंग रोड करू शकणार आहे का? रिंग रोड जर पूर्ण करायचं म्हणलं तर त्याला 2,000 कोटी रुपये खर्च आहे. मग ह्या प्रोजेक्टमध्ये 1% आपल्याला किंवा 2% पैसे द्यायला लागतात. म्हणून मी त्यांना विनंती देखील केली आहे की शहराला रिंग रोड दिला पाहिजे आणि तो त्यांनी मान्य देखील केलेला आहे. हा माझा स्वार्थ आहे. पण राजू शेट्टीने आजपर्यंत काय केलं? राजू शेट्टीने लोकांची डोकी भडकवण्याचं काम केलं. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आंदोलन करून लोकांना न्याय द्यायचं शिकवलं आणि मी आंदोलन करून कशा पद्धतीनं न्याय दिला हे आपण देखील चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे. टोलचं आंदोलन असेल, LBT टोलचं आंदोलन म्हणजे हे मला वाटतं जगाला आपण उदाहरण दिलं. LBTचं आंदोलन, LBT संपूर्ण महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी न्याय दिला. अशी अनेक आंदोलन मंडळ तालीम संस्थांसाठी अंगावर विनयभंगासारखे गुन्हे झेलले. घरपळा असेल, पाणी पुरवठा असेल, रिक्षावाले असतील, फेरीवाले असतील, सर्वांसाठी काम करणारे मी कार्यकर्ता आणि त्यांना न्याय देणारे मी कार्यकर्ता. अशा पद्धतीनं काम करत असताना
आंदोलन देखील करत असताना किती आंदोलन कशी करावी, किती करावी ह्याला देखील मर्यादा असतात. ह्या सगळ्या मर्यादा यांनी सोडलेल्या आहेत. ह्या मर्यादा सोडून एक कलमी कार्यक्रम सुरू आहे, राजेश क्षीरसागरांना टार्गेट करायचं. बरं, मला यावर आनंद आहे, करून देत टार्गेट, पण ह्यांना उत्तर द्यायला यांनी कुठली काही भूमिका मांडली तर त्याला ती मी मान्य करला. मी काय बांधील नाही आहे, मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि हे त्यांना पाहिजे असेल तर मी त्यांना आवाहन केलं ना. मी आज देखील आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, जे माझ्या वडिलांच्या वैद्यकीय बिलाचा 85 लाख रुपये मी शासनाकडून घेतले असा माझा आरोप होतो आहे. बघा, हे आरोप कधी झालेले आहेत? 2019च्या निवडणुकीतले आरोप आहेत. हे आरोप सिद्ध झाले का? हे आरोप सिद्ध झालेले नाही. मी आज जाहीरपणे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून राजू शेट्टी आणि जे त्यांचे बगलबच्चे आहेत त्यांना आव्हान करतो, जर या ठिकाणी मी जर 85 लाख रुपये शासनाकडून घेतले असेल, आज माझ्या आमदारकीचा मी राजीनामा देतो आणि मी राजकीय संन्यास घेतो. आणि हे जर खरं नसेल तर जे आरोप करतात ते राजकीय संन्यास घेणार का? आणि म्हणून मी आज ठरलेलं आहे की ह्यांचं दुकान चाललं पाहिजे, ह्यांचं दुकान चाललं पाहिजे. माझ्यावरती आरोप करायचे आणि यांचं दुकानदारी चालू ठेवायची, हेच यांची एकंदरीत भूमिका आहे. आणि त्यामुळे त्यांचं दुकान चालू राहणार आहे. ह्यांना कुठलं उत्तर द्यायला मी बांधील नाही. प्रामुख्यानं मी आज या गोष्टीचा या ठिकाणी उहापोह करायचं कारण म्हणजे मी माझ्या काल नेत्याच्या कार्यक्रमात होतो, जवळपास 8:30ला त्यांना एअरपोर्टला सोडलं आणि मी आलो, त्यामुळे आपल्याशी बोलू नाही शकलो. काल दिवसभरात त्यांनी फार माझी काय बदनामी तिथं केली. बरं, आता बदनामी करणाऱ्यांची तर लायकी काय राहिलेली आहे आपल्याला पण माहिती आहे. त्यांची लायकी काय आहे? लोकांनी त्यांना आता येणारे आहेत महापालिका, त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ.